राम राम शेतकरी मित्र. तर 14-15 आणि 16 3 दिवस पावसाचा अंदाज कसा राहील? तरी शेतकरी मित्र सध्या पावसाचा अंदाज हा एकदम अल्प आहे, नसल्या तर जमा आहे पाऊस. नॉर्मल काहीतरी उगं नॉर्मल काहीतरी पावसाचा कुठंतरी जिल्ह्यामध्ये एखाद्या भागातच पावसाचा शिडका होईल, असा हा पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्र 14 तारखेला पाहिला असता बीड, तसेच माजलगाव, केज, परळी या भागामध्ये नॉर्मल ते सर्वसाधारण पावसाचा शिडकाव होईल. तसेच इतर ठिकाणी सोलापूरला एक नॉर्मल पाऊस शिडकाव होऊ शकतो. परंतु चिखली, मेकर, बुलढाणा, वाशिम, कारंजा, लाड, पुसद या भागामध्ये सर्वसाधारण पावसाच्या शरीरातील सर्वसाधारण ते जोरदार. आणि खास करून सांगायचे म्हणजे शेतकरी मित्र, हा पाऊस विदर्भ साईडला अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये एकदम जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता ही 15 तारखेला दाखवली आहे. शेतकरी मित्र, त्या जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. फक्त तेवढ्याच भागामध्ये अति जोरदार पाऊस हा 14 तारखेला नॉर्मल आणि 15 तारखेला एकदम जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता ही फक्त विदर्भ साईडलाच आहे. आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहील. तर कशाच प्रकारे पावसाचा अंदाज नाही. फक्त मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर या भागामध्ये नॉर्मल पावसाच्या सरी पडतील. आणि हा पाऊस शेतकरी मित्र 14 तारखेला पाहिला असता फक्त बीड या ठिकाणी राहील, नागपूर, अमरावती या भागामध्ये. आणि 15 तारखेला विदर्भ साईडला चंद्रपूर, भंडारा, गोंदिया. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र 16 तारखेला पावसाचे प्रमाण हे कुठंच राहणार नाही. कारण जो लो प्रेशर हा विदर्भ साईडला 98 ते 1000 इतका लो प्रेशरचा दाब तयार झाला होता. त्यामुळं विदर्भामध्ये हे पावसाचे वातावरण तयार झालेले आहे, मुसळधार पावसाचे. कारण त्या ठिकाणी विदर्भाजवळच भंडारा, गोंदिया या भागाकडं 1000 हेक्टोपास्कल इतका दाब तयार झालेला आहे. त्यामुळं विदर्भ साईडलाच फक्त पावसाचा अंदाज आहे. तरी शेतकरी मित्र, सध्या तरी इतर जिल्ह्यामध्ये पाऊस नाही. आणि हा पाऊस जवळजवळ सध्या तरी आता 17 ऑगस्टला माघा नक्षत्र निघत आहे. माघामध्ये तर पाऊस हा एकदम खूप अल्प दाखवलेला आहे. परंतु फक्त 18 तारखेला नॉर्मल पावसाच्या सरी सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, बीड, परभणी, नांदेड फक्त या भागामध्ये पडण्याची शक्यता आहे. परंतु पाऊस पडणारच असा नाही. त्यामुळे शेतकरी आपण काय शेतकरी मित्र, आपल्या शेतातील काही जे भिजण्याला असेल आणि जे भिजवायसारखं असेल ते तुम्ही बिनधास्त भिजवू शकता. कारण असा इतका पाऊस नाही की जेणेकरून भिजवल्यानंतर तुमचं नुकसान होईल, असा पाऊस नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनी नोंद घ्यायची. कारण भिजवल्यानंतर खूप मोठा पाऊस आल्यानंतर त्या पिकाचं नुकसान होण्याची भीती असते. पण सध्या तरी हे वातावरण हे महाराष्ट्रात इतर ठिकाणी कुठेच नाही. फक्त विदर्भ साईडलाच एकदम जोरदार ते अति जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता 15 तारखेला दाखवलेली आहे. आणि 14, 15 तसे 16 तारखेला देखील पावसाचे प्रमाण परत कमी होणार आहे. ते जवळजवळ 28 सध्या तरी 28 ऑगस्टपर्यंत पावसाचे प्रमाण कमीच राहणार आहे. फक्त ते पण विदर्भ साईडलाच पाऊस राहणार आहे. 24 तारखेपासून जळगाव, अमरावती, नागपूर आणि भंडारा, गोंदिया या भागामध्येच फक्त पाऊस राहणार आहे. 24 ते 28 या दरम्यान जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता त्याच भागामध्ये आहे. आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहील, परंतु कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही. तो पण अमरावतीच्या भागामध्ये जो पावसाचे वातावरण तयार झाले आहे, तो अमरावतीमध्ये येत आहे. परंतु कधी त्यात पण अमरावती भागामध्ये देखील पावसाचे प्रमाण कमी दाखवत आहे. परंतु नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये फक्त पाऊस जोरदार राहील. आणि इतर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात कुठेच पावसाची जास्त शक्यता नाही. त्यामुळे शेतकरी मित्र, पुढची अपडेट आल्यानंतर आपणास लगेच आपण कळू पावसाचे वातावरण कसे झाले ते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.